सचिन वाझे यांनी आज बरेचसे गंभीर आरोप केलेले आहेत अनिल देशमुख यांच्यावर। आपल्यासोबत प्रसाद लाडे, आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। एकीकडे सचिन वाझे यांचे आरोप, दुसरीकडे अनिल देशमुख म्हणतात की देवेंद्र फडणवीसांची ही नवीन चाल आहे। मला वाटतं की नाजायज औलाद किसने पैदा की याचा पहिला शोध लावला पाहिजे। ज्या सचिन वाझेबद्दल अनिल देशमुख आणि संजय राऊत म्हणतायत तो सचिन वाझेच मुळी पैदा केलेला माणूस कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत। 2003 मध्ये एका खुनामध्ये सस्पेंड झाल्यानंतर त्याला सर्व्हिसमध्ये घेण्यासाठी कोण मागे लागलं होतं? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सातत्याने त्यांना पुन्हा सर्व्हिसमध्ये घ्या म्हणून कोण मागे लागलं होतं? तर ते एकमेव नाव होतं उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सचिन वाझेला सर्व्हिसमध्ये कोणाच्या सैनी आणलं तर ते नाव होतं अनिल देशमुख। त्यामुळे सचिन वाझे ही कोणाची नाजायज औलाद आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। मग 100 कोटीची खंडणी पीएच्या माध्यमातून वसुली असेल, त्यांच्या मुलाच्या माध्यमातून इतर खंडण्या असतील, माननीय अनिल अंबानींच्या घरामध्ये बॉम्ब ठेवणं, जिलेटिन ठेवण्याचं कारस्थान असेल, ह्या प्रकरणात अडकवण्यासाठी मनसुख हिरेंची हत्या असेल, हे सगळे कांड कोणी केले? ते सगळे कांड करणारा माणूस होता अनिल देशमुख। आणि ज्या पद्धतीमध्ये सचिन वाझेचा वापर केला गेला, सचिन वाझेला सांगितलं आम्ही तुला प्रोटेक्ट करू, आणि त्या प्रोटेक्शन न दिल्यामुळे तो जर यांची नावं घेत असेल, आणि नुसतं तो अनिल देशमुखांचं नाव घेत नाही आहे, तर तो जयंत पाटलांचं नाव घेतो आहे, तो माजी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतो आहे, तो इतर नेत्यांची नावं घेतो आहे। म्हणजे ह्याच्या मागे पूर्ण महाविकास आघाडी तर नाही ना, हा संशय सगळ्यांच्या मनात आहे। माझी तर मागणी आहे, पोलिसांनी SIT गठीत नवीन करून सचिन वाझेला पुन्हा ताब्यात घेतलं पाहिजे किंवा CBIनी ताब्यात घेतलं पाहिजे। त्याची पुन्हा ह्या दिलेल्या स्टेटमेंटची चौकशी झाली पाहिजे। अनिल देशमुखांचा बेल रद्द करून अनिल देशमुखांना तात्काळ अटक करून ह्या विषयावर त्यांची चौकशी झाली पाहिजे, आणि यामध्ये कोण होतं हे देखील केलं गेलं पाहिजे। ह्या व्यतिरिक्त दिशा सालियनच्या मर्डरमध्ये आणि सुशांत सिंग राजपूतच्या मर्डरमध्ये कोण होतं याची देखील चौकशी ही सचिन वाझेकडनं केली पाहिजे। पण सचिन वाझेंनी असं पण म्हटलं की फडणवीसांना पत्र लिहिलं आणि सगळी माहिती दिली आहे, तर या माहितीच्या आधारे आता ही सगळी कारवाई होईल असं म्हणताय तुम्ही? ज्या वेळेला फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि अनिल देशमुखांचं सरकार आणि ते गृहमंत्री होते, त्यावेळेला फडणवीसांनी पेनड्राईव्ह बॉम्ब फोडला होता। त्यानंतर वाझेला अटक झाली, प्रदीप शर्माला अटक झाली, मनसुख हिरेंचा खून पूर्णपणे बाहेर आला। सचिन वाझेंनी कोर्टामध्ये स्वतः सांगितलं की मी माफीचा साक्षीदार व्हायला तयार आहे। त्याच्यामध्ये CBIनी त्याबद्दल काय चौकशी केली याची मला कल्पना नाही, पण जर सचिन वाझेंनी एका गृहमंत्र्याला पत्र दिलं असेल तर त्यांनी त्याची ती बाजू मांडण्यासाठी पत्र दिलं। जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत तो आरोपी नाही, तो शिक्षा भोगतोय। परंतु जर त्यांनी न्याय मागण्यासाठी जर पत्र दिलं असेल तर निश्चितपणे माझी माननीय गृहमंत्र्यांना मागणी आहे की त्याची चौकशी CBIच्या माध्यमातून व्हावी, आणि हा नाजायज बच्चा कोणाचा आहे, ही नाजायज औलाद किसकी आहे, हे लोकांसमोर यावं। नक्कीच, पण यातून अडचणी नेमक्या कुणाकुणाच्या वाढतील असं वाटतं तुम्हाला? निश्चितपणे महाविकास आघाडीचे नेते ज्यांनी त्यांना नोकरीत आणलं, नोकरीत आणण्यासाठी सही करून घेतली, मग खंडणी जमा केली, मग बॉम्ब आणि जिलेटिन ठेवलं, मग मनसुख हिरेंची हत्या केली, दिशा सालियनच्या प्रकरणात कोणी मदत केली, सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणात कोणी मदत केली, अशी अख्खी पिल्लावळ बाहेर पडेल। आणि मग ती पिल्लावळ कोण 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 आहे हे पोलीसच सांगू शकतील। मी काय पोलीस नाही, मी काय जज नाही, पण चौकशीनंतर जे सत्य समोर येईल ते आता सत्य समोर येण्याची वेळ आली आहे। मला वाटतं ज्या पद्धतीमध्ये फडणवीसांना बदनाम करण्याचं परसेप्शन आखलं गेलं होतं, पावसाळी छत्र्या ज्या बाहेर पडल्या होत्या मानवांच्या आणि दानवांच्या नावाने, त्या आता लोकांसमोर येतील। त्यांनी समोर येऊन सत्य काय आहे हे लोकांना सांगावं आणि जनतेसमोर सत्यता खरी आणावी, आणि परसेप्शन मागचा कोण माणूस आहे याचा देखील चेहरा फाश होईल। संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली। संजय राऊत म्हणतात की तुरुंगातील प्रवक्ते लागतात भाजपला, आणि जेव्हा जेव्हा भाजप संकटात येतं त्यावेळी सचिन वाझेंचं स्टेटमेंट समोर येतं। ही तिसरी वेळ आहे। मला वाटतं संजय राऊतांची कदाचित थोडीशी जीभ घसरली असावी।
त्यांना हे म्हणायचं असेल की तुरुंगातून आलेले प्रवक्ते बोलतायत म्हणून. राऊत स्वतः तुरुंगातून आले आणि प्रवक्तेगिरी करतायत. महाविकास आघाडीच्या सचिन वाजेची बाजू घेऊन कोणाची दलाली करतायत ही महाराष्ट्रातली जनता पाहते. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही व्यक्तीला संजय राऊतांच्या टिप्पणीची किंवा मार्गदर्शनाची गरज नाही आहे. जे सत्य आहे हे सत्य जनतेसमोर आहे. अनिल देशमुख जेलमध्ये गेले, संजय राऊत जेलमध्ये गेले, सचिन वाजे जेलमध्ये आहे. त्यामुळे जेलमध्ये कोण गेलं, कोणी कृत्य केलं हे जनतेसमोर आणि लोकांसमोर आहे. पराभवाच्या भीतीनं भाजप अशा प्रकारे लोकांचा वापर करते आणि तुरुंगातील लोकांना प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली अशी बोचरी टीका केली त्यांनी. उंगली कोणी केली? अनिल देशमुखनी. परसेप्शन क्रिएट करायला कोण गेलं? अनिल देशमुख. पावसातून छत्रीच्या रूपाने दानव कोण बाहेर आला? तर तो त्यांचा आला. आरोप कोणी केले? तर देशमुखांनी आणि राऊतांनी केले. आम्ही करायला गेलो होतो का? आम्ही काय म्हटलं, तुमच्याकडे पेनड्राईव्ह आहे, पेनड्राईव्ह काढा, 3 तासात आम्ही तुम्हाला खऱ्याचं खोटं करतो. पण परमेश्वर देवेंद्र बरोबर आहे. त्यामुळे सचिन वाजेंनी काल कोर्टात जावं, कोर्टाच्या बाहेर मीडियाने त्याला विचारावं, मीडियाच्या समोर त्यांनी सांगावं आणि मोठा अणुबॉम्ब फुटावा. हा एक प्रकारचा योगायोग म्हणता येईल. आणि झूट का बोलबाला झाला, आता हे खरं सत्य झालेलं आहे. तुम्ही म्हणताय परमेश्वर देवेंद्रजींसोबत आहे, पण संजय राऊत म्हणतात की देवेंद्रजीच सूत्रधार आहेत या सगळ्या कटाचे. आता काय झालं आहे, काल परवा उद्धव ठाकरे म्हणाले तू आहे किंवा मी आहे. त्याला आम्ही उत्तर दिलं. राऊत बिथरला आहे, लक्षात आलं आहे पुन्हा सत्ता येत नाही. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार पुन्हा एकदा येणार आहे. 200 अधिक जागा निवडून येणार आहेत. त्यामुळे सत्ता दूर राहिली, महापालिका गेली, पक्ष गेला, धनुष्यबाण गेला, लोक गेली, आमदार गेले, खासदार गेले. आता काही दिसत नाही. त्यामुळे रुग्णाच्या मनपरिस्थितीतून अशा प्रकारच्या स्टेटमेंट संजय राऊत देत आहेत. नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आज शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्याची शक्यता आहे आणि बऱ्याच राजकीय विषयांवर, पूर परिस्थितीवर, मराठा आरक्षणासंदर्भातही चर्चा होऊ शकते असं बोललं जाते. महाराष्ट्राच्या विविध प्रश्नावर चर्चा होईल. कसं पाहता याकडे? मला वाटतं की पूर परिस्थिती आणि इतर राज्याच्या परिस्थितीवरती निश्चितपणे विरोधी पक्ष आणि पक्षांनी चर्चाही केलीच पाहिजे, कारण राज्याच्या हिताचा प्रश्न आहे. परंतु माननीय पवारसाहेबांना माझी विनंती आहे की पवारसाहेबांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या विषयावर देखील चर्चा केली पाहिजे. आणि नुसती चर्चा करून चालणार नाही. तर हे राज्याचे 4 वेळा मुख्यमंत्री होते. मराठ्यांवर अन्याय का केला? मराठा आरक्षणाच्या बाबतीतली त्यांची भूमिका काय आहे? का मराठा आरक्षण ओबीसीमधून द्यायचं आहे का? कुणबी प्रमाणपत्राला त्यांची साथ आहे का? मनोज जरांगे पाटलांना त्यांची साथ आहे का? या सर्व विषयाची सत्यता पवारसाहेबांनी जनतेसमोर आणली पाहिजे. आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांसारख्या चांगल्या नेतृत्वाला त्यांनी या बाबतीत मार्गदर्शन केलं पाहिजे, ही माझी त्यांच्याकडे मागणी आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी प्रसाद लाड यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.